पुण्यातील मुंढवा भागातील जमीन प्रकरणामध्ये पोलीस आणि महसूल विभागाने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाहीये। हे प्रकरण उजेडात येऊन आठवडा उलटलाय तरी अजूनही पोलीस महसूल विभागाने कारवाई केलेली नाहीये। आरोपींवर गुन्हा दाखल आहे मात्र अटक झालेली नाहीये। आरोपींना सोडणार नाही अशी राणा भीमदेवी थाटातली गर्जना खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी केली खरी, पण त्यांचं नेमकं झालं काय असा सवाल आता उपस्थित होतोय। महसूल विभागाने देखील हा व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल असं घोषित केलं होतं, मात्र आठवडा उलटला तरी काहीही झालेलं नाहीये। कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, तर खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच 42 कोटी भरण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तर हा वेळकाढूपणा सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे मात्र त्या प्रकरणी ठोस कारवाई काही होत नाहीये। आठवडा उलटलेला आहे, फक्त घोषणा होते की आम्ही कारवाई करू, आरोपींना सोडणार नाही, मात्र त्या घोषणांचं पुढे काय होतं, बढी नावं जेव्हा अशा प्रकरणांमध्ये असतात तेव्हा नेमकं काय घडतं हे आपण या प्रकरणाच्या निमित्ताने पाहू शकतो। या जागी जर सामान्य नागरिक असते तर पोलीस म्हणा किंवा महसूल खातं इतकं सौम्यपणे वागलं असतं का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।